आता सध्या 1 जून 2026 पासून तर 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत जो गुरुपालट होणार आहे, म्हणजेच मिथुन राशी मधून गुरु कर्क राशीमध्ये जेव्हा जातील तेव्हा प्रत्येक राशीला त्याचे विशेष परिणाम होणार आहेत. आपण जाणून घेऊया की प्रत्येक राशीला त्याचे काय काय परिणाम होणार आहेत आणि ज्या राशींना त्याचे अशुभ परिणाम होणार आहेत त्याकरता आपण उपाय देखील जाणून घेऊया. तर आपल्या या शास्त्रवचन नावाच्या युट्यूब चॅनल मध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मेष राशीपासून चौथा गुरु म्हणजेच कर्क राशीमध्ये जेव्हा गुरु येईल तेव्हा मेष राशीला तो चतुर्थ स्थानामध्ये येत असल्यामुळे चतुर्थ स्थान हे मातृसुखाचं, सुखाचं आणि वास्तू संबंधित असल्यामुळे या ठिकाणी घराशी संबंधित काही दोष उत्पन्न होणे अथवा धनविलय होणे, धनाची हानी होणे हे फळ मेष राशीला सांगितलेलं आहे. वृषभ राशीला हाच गुरु तिसरा येत असल्यामुळे तिसरा येणाऱ्या गुरुचं फळ असं आहे की त्यांना शरीर पीडा म्हणजे शरीरामध्ये काही व्याधी उत्पन्न होणे, शरीरामध्ये रोग उत्पन्न होणे या पद्धतीचं फळ वृषभ राशीला सांगितलेलं आहे. मिथुन राशीमध्ये हा गुरु दुसरा येत असल्यामुळे या गुरुचा असा परिणाम आहे की मिथुन राशीमध्ये त्याला उत्तम फळ सांगितलेलं आहे. त्याच नंतर उत्तम फळाची म्हणजेच धनप्राप्ती आणि बँक बॅलन्स त्याचा तयार होणार आहे. म्हणजेच अर्थविषयी त्याच्या ज्या काही चिंता असतील त्या मिथुन राशीच्या निश्चितच जाणार. त्याचप्रमाणे कारण धनामध्ये गुरु त्यांना येतो आहे. त्याचप्रमाणे कर्क राशीमध्ये प्रथम स्थानात म्हणजे स्वराशीमध्येच गुरु येत असल्यामुळे तो गुरु उच्चीचा जरी असला तरी तो काहीसा क्लेशकारक, परंतु हा क्लेशकारक गुरु पण प्रगल्भता वाढवणारा आणि प्रतिष्ठा देणारा सुद्धा ठरतो. हा प्रथम स्थानातला गुरु व्यक्तिमत्वाचा विकास करणारा आहे. काही ठिकाणी त्याला त्रासही होईल, मात्र तरीही ग्रह उच्चीचा असल्यामुळे त्याला त्रास होणार नाही. पुष्कळ पद्धतीने त्याला शांतता, समाधानाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. सर्व प्रकारची वृद्धी होण्याची शक्यता सुद्धा या कर्क राशीच्या लोकांना आहे. हा जो 12वा गुरु येणार आहे या गुरुमध्ये व्ययस्थानामध्ये गुरु येत असल्यामुळे खर्च, रोग यासोबतच परदेश गमनाचे योग सुद्धा या राशीने येण्याची शक्यता आहे. नंतर या सिंह राशीनंतर कन्या राशीला हा गुरु 11वा येतो आहे. एकादश स्थानामध्ये शुभत्व देणारा हा गुरु सामाजिक प्रतिष्ठा, धनप्राप्ती, आय असं वाढवणारा असल्यामुळे हा गुरु सुद्धा या लोकांना अत्यंत लाभदायी असावा. तुळ राशीमध्ये हा ज्यावेळेस गुरु येईल, हा तुळ राशीला हा जो गुरु येणार आहे हा दशम स्थाना म्हणजे कर्मस्थानामध्ये येत असल्यामुळे पदप्राप्तीशी संबंधित गुंतवणूक करायची अथवा करू नये, आर्थिक बदल काय होऊ शकतात या संबंधित हा गुरु मदत करणार आहे. म्हणून आर्थिक बदल अथवा गुंतवणूक अथवा पदप्राप्ती हे जर निर्णय घ्यायचे असतील तर विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्याला चांगल्या फळाची सुद्धा प्राप्ती आहे आणि काहीसा त्रास सुद्धा आपल्याला या काळात होणार आहे. त्यानंतर वृश्चिक राशीला येणारा गुरु हा भाग्यस्थानामध्ये असणारा, अत्यंत भाग्याची वाढ करणारा, धनप्राप्ती करून देणारा, नवे नवे धर्म प्राप्ती सुद्धा करून देणारा असणार आहे. या काळामध्ये पूजा पाठ, होम, धार्मिक अनुष्ठान याकडे तुमचा कल वाढणार आहे. म्हणून हा गुरु तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी असावा. गोचराने हाच गुरु मात्र धनुराशीला अष्टमात येत असल्यामुळे अष्टमातला गुरु धनुराशीच्या लोकांना थोडा त्रासदायक होणार आहे. या काळामध्ये अष्टमामध्ये गुरु असताना आपल्याला मानसिक त्रास होणे अथवा तब्येतीशी संबंधित काही त्रास होणे, धनाचा नाश होणे या गोष्टी होण्याची शक्यता भरपूर प्रमाणात आहे. नंतरचा हा गुरु येणारा जो मकर राशी मधला आहे, मकर राशीच्या लोकांना आहे, तो सप्तमात येणारा म्हणजे विवाह स्थानामध्ये येणारा असल्यामुळे ज्या मकर राशी लोकांची विवाह समस्या असेल, विवाह होत नसतील, त्यांचे योग चांगले सुदृढ होणार आहेत. याच काळामध्ये दाम्पत्य जीवनामध्ये जर काही प्रॉब्लेम्स निर्माण झालेले असतील तर ते सुद्धा सुखदायक होतील. कोणाची भागीदारी असेल कुठल्या व्यवसायामध्ये तर भागीदारीशी संबंधित जो काही त्रास आहे तो सुद्धा नष्ट होऊन उत्तम भागीदारी होऊ शकते. आपसामध्ये, दंपतीमध्ये मैत्री उत्पन्न होणे, परस्परांमध्ये प्रेम संबंध उत्पन्न होणे असं सुंदर फळ या मकर राशीच्या लोकांना या काळामध्ये लाभणार आहे. कुंभ राशीला या काळामध्ये 6वा गुरु येतो आहे. 6वा गुरु हा कुंभ राशीच्या लोकांना शत्रू पीडा देणारा, कर्ज उत्पन्न करून देणारा, त्याचप्रमाणे व्याधी, रोग पीडा उत्पन्न करून देणारा असा आहे. म्हणून कुंभ राशीच्या लोकांनी या काळामध्ये तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. शत्रू जे काही असतील यांच्या दृष्टीने सावधान असायला पाहिजे. रोग पीडा उत्पन्न होऊ नये याची काळजी निश्चित घ्यायला पाहिजे. त्यानंतर
मीन राशीला हा जो गुरु येणारा हा पंचमात म्हणजे संतती स्थानामध्ये येणारा असल्यामुळे संतती विषयक सुखाची प्राप्ती, शिक्षणामध्ये जर काही अडथळे असतील तर ते निघून जातील, शिक्षण पूर्णत्वाला जाण्याची शक्यता, या काळामध्ये शिक्षणामध्ये प्रगती आणि संततीच्या सुखाशी संबंधित चांगल्या गोष्टी घडतील असं हे मीन राशीला फळ आलेलं आहे. आता ज्या राशींना अशुभ फळ दिलेलं आहे त्या राशींकरता एक उपाय म्हणून सांगितलेला आहे की हा जो गुरु पालटाचा वेळ आहे म्हणजे आज संध्याकाळपासून सुरू होणारा गुरु काळ हा उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत हा जो पर्व काळ राहणार आहे, या काळामध्ये आपल्याला साखर, चना डाळ, पिवळे वस्त्र, पिवळं फुलं अथवा पिवळी जे काही गोड पदार्थ असतील ते पदार्थ, सुवर्ण आणि पुखराज नावाचं रत्न या गोष्टी जर आपण सत्पात्री ब्राह्मणाला संकल्पपूर्वक जर दान केल्या तर आपल्याला 4 महिन्यामध्ये जे काही पीडा उत्पन्न होणार आहे ती पीडा उत्पन्न होणार नाही. या काळामध्ये केलेलं दान हे तुमच्या गुरुला उत्तम करून देणारं, प्रबळ करणारं आणि तुमच्या पीडा हरण करणारं राहील. याच काळामध्ये तुम्ही ब्रूम बृहस्पतये नमः अथवा गुरुच्या पौराणिक मंत्राचा जप देखील करू शकता जेणेकरून आपल्याला गुरुची कृपा उत्पन्न होईल. नमस्कार.